नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तो जो आपल्याला एक नवीन 600 झाडाचा जो सिंगल खोडाचा प्लॉट आहे त्याचा आज आपण तुम्हाला माहिती सांगत आहे। कशी म्हणजे झाडाची लागण कशी केली, किती बाय कितीवर केली, झाडाचा बेड किती अंतरावर ठेवला, या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला 600 झाडाचा एक सिंगल खोडाचा प्लॉट आहे। पूर्णपणे सिंगल खोडाच्या आधारावर केला सगळा प्लॉट आहे। तर मित्रांनो, ह्याचा अंतर ह्याची लागवड आपण 10 बाय 7 वर केलेली आहे। जसं की आम्ही 10 बाय 7 केली, आम्हाला योग्य वाटते। कारण की 10 बाय 7 केल्यामुळे झाडाची क्षमता म्हणजे झाडं आपल्या रानात जास्त बसतात झाडे, आणि झाडं जास्त बसले म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ होणारच 100%। त्यामुळे आम्ही 10 बाय 7 वर लागण केली आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तर हा बेड आपण याची बेडची रुंदी आपण 3 फूट केलेली आहे आणि याची उंची आपण 1 फूट केली आहे। तर त्या बागाला साधारणतः कमीत कमी 2.5 ते 3 महिने झालेत। एक अशी आपण इळूची काठी घेऊन झाडाला आपण लावलेली आहे, आणि हे झाड आहे ना, इळूच्या झाडाला बांधून हायचं वर आपण चढवायचं। तर बघू शकता मित्रांनो, आपण कशा प्रकारे इळूची काठी लावून झाड कसं केलं आहे। तर मित्रांनो, पहिला 12व्या महिन्यात आपल्याला बाग धरा येईल, त्यानंतर 18व्या महिन्यात पहिलं फळ आपल्या हातात येईल। तर साधारणतः झाड 15 ते 20 किलोला काय कमी येणार नाही, किंवा 15 ते 20 किलो आपण माल काढू शकतो एका झाडापासून। 18व्या महिन्यात आपल्या फळ हातात येईल। आणि सिंगल खोडीचा फायदा म्हणलं तर पिन होल बोर असू द्या किंवा खोडकिडा असू द्या, ह्याच्यापासून आपल्याला डायरेक्ट संरक्षण भेटतं आणि असला कुठलाही रोग आपल्या झाडावर येत नाही। आणि एक खोड केल्यामुळे जी झाडाची संख्या असते बरं रोगाची किंवा पिन होल बोराची, ती अजिबात येत नाही आणि झाड आपलं चांगलं सेफ राहते। ठीक आहे मित्रांनो।